संतोष जगदाळेंच्या मुलीनं पवारांना धक्कादायक घटनाक्रम सांगितलेला आहे। दहशतवाद्यांनी डोळ्यामध्ये गोळ्या घातल्या। पप्पा इथून आपला प्लॉट सुरू होतो। मी तुम्हाला लेआउट दाखवतो। ही तुमची रूम आणि सोबत बाल्कनी। ह्या मातीवर घर पप्पा सगळ्या विचार बेटा, घर आयुष्यात एकदाच बनतं। इतकाही विचार केला नाहीस तू। विश्वास ठेवा, घर मजबूतच बनणार। एक आहे संधी, यात सगळं लावेन, आपल्या ध्येयासम मजबूत एक घर बनवेन। दादाजी पाठवा फक्त अल्ट्राटेकच। पण अल्ट्राटेकच का? तुम्हीच तर म्हटलं होतं की घर आयुष्यात फक्त एकदाच बनतं। घर एक, संधी एक, म्हणूनच सिमेंट ही देशाचं नंबर 1 अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सिमेंट। आंटी जी, बहिणीने तर चहा बदलला तर काय, चांगलाच असेल। बदलायचा तर होताच, फक्त वाघ बकरीचे टी मास्टर्स निवडतात अशी कडक टेस्ट जी जिभेवर रेंगाळते। चहा फक्त बदललेला नाही, अप्रतिम झालाय। कडक चव जी जिभेवर रेंगाळते। वाघ बकरी चाय। हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। पहलगाम मधील हल्ला झालेल्या घटनास्थळावर TV9चा ग्राउंड रिपोर्ट। बैसरण खोऱ्यामध्ये सध्या शुकशुकाट। याच ठिकाणी अतिरेक्यांचा पर्यटकांवर गोळीबार, 26 जणांचा झाला होता मृत्यू। जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याची थरकाप उडवणारी दृश्य। दहशतवादी पर्यटकांवर गोळीबार करतानाचा लाईव्ह व्हिडिओ समोर। दहशतवाद्यांना मातीत गाडण्याची वेळ आली। पहलगामच्या दोषींना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा होईल। पंतप्रधान मोदींचा इशारा। हल्ल्यातील मृतांना वाहिली श्रद्धांजली। पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणमोटेंवर अंत्यसंस्कार। शरद पवारांकडून शोकाकुल कुटुंबियांचं सांत्वन। हिंदू कोण विचारल्यावर वडिलांनी हात वर केला, मग गोळी मारली। विनवणी करूनही अतिरेक्यांनी गोळ्या झाडल्या। डोंबिवलीमधील हर्षल लेलेने सांगितला पहलगाममधील हल्ल्याचा घटनाक्रम। दहशतवाद्यांनी डोळ्यामध्ये गोळ्या घातल्या, लहान मुलांना मारलं, आम्ही टिकल्या काढून फेकल्या, अजान म्हटलं, पण तरीही त्यांनी आम्हाला सोडलं नाही। पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सांगितलं अंगावर काटा आणणारा अनुभव। जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक विशेष विमानानं महाराष्ट्रात। नागपूर, मुंबई, पुण्यासह आतापर्यंत 120 पर्यटक सुखरूप परतले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये एअरलिफ्ट। पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात, केंद्र सरकार आक्रमक। कोणत्याही पाकिस्तानी व्यक्तीला भारत वा हद्दीमध्ये प्रवेशास बंदी। पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा मिळणार नाही, तर पाकिस्तानींना 48 तासात भारत सोडण्याच्याही सूचना। भारतीय नौदलाकडून अरबी समुद्रात क्षेपणास्त्राची चाचणी। INS सुरत युद्धनौकेवरून क्षेपणास्त्राची चाचणी। पहलगाममधील हल्ल्यानंतर पाकिस्तानला थेट इशारा। पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर। 2 पाकिस्तानी तर 2 स्थानिक दहशतवादी असल्याची माहिती। तर पहलगाममधील हल्ल्याशी आमचा संबंध नाही, पाकिस्ताननं दहशतवादी कारवाईचा आरोप फेटाळला। नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। संतोष जगदाळेंच्या मुलीनं पवारांना धक्कादायक घटनाक्रम सांगितलेला आहे। दहशतवाद्यांनी डोळ्यामध्ये गोळ्या घातल्या, आसावरी जगदाळे यांनी सांगितलंय। दहशतवाद्यांनी लहान मुलांना सुद्धा मारलं, असा आसावरी जगदाळे यांनी पवारांना घटनाक्रम सांगताना म्हटलेला आहे। जी काही घटना घडली ती खूप दुःखद आणि खरं तर न भरून येणारी ही जखम आहे तुमच्यासाठी आणि एकूणच परिवारासाठी। नेमकी काय त्या दिवशीची घटना घडली होती, नेमका काय तो थरार होता? आम्ही पूर्ण परिवार 5 जण पहलगामला फिरायला गेलो होतो।
बेताब व्हॅली नावाची जागा आहे जिकडे मिनी स्वित्झर्लंड नावाचा एक पॉईंट आहे. तिकडे आम्ही सगळे फिरायला गेलो होतो. फोटोशूट्स वगैरे आमचे चालू होते. अराउंड 30-35 मिनिट्स 40 मिनिट्सचा क्लाइंब केल्यानंतर ती लोकेशन येते जिकडे आम्ही गेलो होतो. खूप सारे टुरिस्ट होते तिकडे आणि फोटोज वगैरे काढून झालं अराउंड 2:30-3च्या दरम्यान अचानक फायरिंगचा आवाज येऊ लागला वरनं, म्हणजे डोंगरातून. तर तिथल्या लोकल लोकांना आम्ही विचारलं की हे क्या आहे. तर त्यातले काही लोकांचे स्टेटमेंट्स असे होते की शेर आता है ना, तो ये लोकल लोग ऐसे फायर करते हैं ताकि वो भाग जाए. वो ऑपोजिट साईडला एक टेंट होता जिकडे काही लोकल तिकडचे लोक होते आणि काही फॅमिलीज होत्या. त्यातल्या काही फॅमिलीजला त्यांनी आमच्या समोर दोन, म्हणजे आता आम्हाला इथून दिसतंय की साईडला फायरिंग होते, तर त्या 2 लोकांना मारलं आणि ती लोक ओरडत आहेत की मत मारो मत मारो. आणि जी लोकल लोक होती ती अजान, म्हणजे त्यांचं ते काही कलमा असतं आय डोंट नो, पण ते रिसाईट करत होते. तेव्हा आम्हाला कळलं की हे वेगळं आहे कुणीतरी. दे आर नॉट मिलिटरी ऑर दे आर नॉट पोलीस, हे वेगळे लोक आहेत कुणीतरी. मग ते आमच्याकडे आले. त्यांनी माझ्या वडिलांना उठवलं. ऍक्च्युली माझे वडील गोरे आहेत खूप आणि ते स्पेक्स घालतात, सो ते ब्राह्मण वाटतात थोडेसे, म्हणजे पहाडी ते दिसायला खूप गोरे गोरे आणि लाल लाल सगळं त्यांचं. ते डायरेक्ट बोले चौधरी तू उठ आणि बाहेर आ असं म्हणून. म्हणजे 22-23 वर्षांचाच तो मुलगा असेल ज्याच्याकडे ती मोठी गन होती आणि तो असं घाबरवत होता त्यांना की तू मुसलमान है क्या, तू अजान पड के बता, असं म्हणजे असं थोडं, म्हणजे तू जर मॉमेडियन आहेस तर तू म्हणून दाखव, तू मला येतच असेल ना, असं त्यांचं म्हणणं होतं. तर मग माझे वडील बोलले की आप जो बोलो मैं करता हूँ बट आप मारो मत. पण तो म्हणला की मग ते थोडं झालं तिकडे बाचाबाची, म्हणजे त्यांनी काय ऐकलं नाही आणि ते बोलले की अभी तुम देखो हम कैसे मारते हैं, म्हणजे हम लोगों ने तुम्हारी औरतों को और बच्चों को नहीं मारा है पर तुम लोगों की सरकार ये बोलती है. म्हणून त्यांनी माझ्या वडिलांना 3 बुलेट्स फायर केला. एक डोक्यात मारली, एक कानापासून गेली आणि एक छातीच्या साईडला लागली आणि ते डायरेक्ट पडले खाली. आणि आईला मग ते, म्हणजे आईवर पण त्यांनी पकडली होती बंदूक, पण त्यानंतर त्यांना दिसलं की माझ्या समोर जे काका आहेत ते झोपलेत. त्यांना म्हणले उठ. ते उठत नव्हते म्हणून त्यांना लाथ घातली आणि काफिर आहे असं म्हणून त्यांनी गोळी घातली. ती मागणं त्यांच्या डोळ्यातनं बाहेर पडली. त्यांचा डोळा फुटला. नंतर त्यांच्या छातीत म्हणजे पाठीत आय गेस 2 बुलेट्स फायर झाल्या आमच्या समोर. म्हणजे आमच्या फॅमिलीतले 2घही जण आमच्या समोर पडले त्या सिच्युएशन मध्ये. या सगळ्याच्यात मदत तुम्हाला मिळाली का लगेच, किंवा काय उशीर आली होती नंतर रेस्क्यू करायला, पण तोपर्यंत आम्ही ऑलमोस्ट सगळ्या फॅमिलीज खाली उतरून आलो होतो बिकॉज ती खूप उंच आहे. सो लगेच, पण तिथे लोकली पोलीस आणि मिलिटरी नाही आहे, सो आम्ही एक्सपेक्ट नव्हतो करू शकत की ते लवकर पोहोचतील. बट हां, म्हणजे आले ते, त्यांनी नंतर रेस्क्यू केलं. त्यांनी केलेच असणार आहे त्यांच्या साईडने जेवढे प्रयत्न आहेत. नंतर ते बघितलेही असतील त्यांनी ना की कोण होते, कुठून आले. पुढचे काही अपडेट्स आम्हाला नाही मिळाले. आम्हाला तिथे एका सेफ ठिकाणी ठेवलं गेलं. पहलगाम क्लब म्हणून होतं, तिकडे आम्ही राहिलो. नंतर आम्हाला व्हेरिफिकेशनसाठी ते हॉस्पिटल होतं तिथे लोकल पहलगामचं, तिकडे नेण्यात आलं आणि तिकडनं मग श्रीनगरला आर्मीच्या अंडर आम्ही होतो. लोकल पोलीस आणि आर्मी आम्हाला हेल्प करत होती या सगळ्या सिच्युएशन्समध्ये. बऱ्याच लोकांना त्यांनी धर्माची सुद्धा विचारणा केली, तुम्ही हिंदू आहात की मुसलमान आहेत किंवा इतर गोष्टींची. पर्यटकांना ज्यांना काही या सगळ्या घटनेमध्ये तसं काही तुम्हाला तर ह्याच्यात धर्माचं किंवा जातीचं मी स्टेटमेंट नाही देऊ शकत, पण मी एवढं सांगू शकते की त्यांचं असं होतं की तुम्ही जर मुसलमान आहात तर तुम्ही म्हणा आहे, नाही आहात तर मग त्यांनी शूट केलं. पण आता त्याच्या मागे त्यांची काय मेंटॅलिटी ह्याच्यावर मी काही कमेंट नाही करू शकत बिकॉज आम्ही श्रीनगर, म्हणजे आम्ही ज्या दिवशीपासून त्या ट्रिपमध्ये होतो, आमचा जो ड्रायव्हर होता तो तिकडचा लोकल मुस्लिम होता, काश्मीरी. तो माणूस इतका चांगला होता की तो आम्ही एअरपोर्ट वरनं फ्लाईट आमची टेक ऑफ करेपर्यंत तो तिथे होता आमच्यासाठी. मग त्याला आत नव्हते सोडत, पण तो कंटिन्युअस माझी फोनवर बोलत होता की सिस्टर आपको कुछ हेल्प चाहिए तो आप बताओ. तो माणूस ढसाढसा रडला मला सोडताना शेवटला की सिस्टर आप कुछ भी हेल्प चाहिए आप मुझे बताओ. मग अशी तिथली लोकल खूप लोक, म्हणजे आम्हाला तिथे ज्या लेडीज सपोर्ट करत होत्या, ज्या ऑफिसर्स होत्या, त्या आमच्यासाठी रडत होत्या की हमें बहुत बुरा लग रहा है कि आप लोगों के साथ ये हुआ है. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. श्रीनगरमध्ये